एकदा काय झालं, एक श्याम नावाचा मुलगा असतो जे पुढे जाऊन साने गुरुजी म्हणून परिचित होतात. त्यांच्या जीवनातली ही एक छोटीशी गोष्ट आहे. गोष्ट एका मिनिटाची जरी असली पण त्या गोष्टीत जो मोरल आहे किंवा जे मोरल आहे ते खूप जीवनाला आपल्याला आवश्यक आहे. तर एकदा श्याम सकाळी सकाळीच शाळेत जायची तयारी करायची असते. जसं तुम्ही शाळेत येतात सर्वप्रथम आपण तयारी करताना आपला जो प्रातःविधी आहे तो आटोपल्यानंतर आपण काय करतो, आंघोळ करतो, बरोबर ना. मग श्यामला सुद्धा आंघोळ करायची असते. वेळ शाळेची झालेली आहे आणि मग श्याम त्याची आई, जसं तुमची मम्मी तुमची आंघोळ करते तसं श्यामला सुद्धा त्यांची आई आंघोळ. मग आंघोळ झाल्यानंतर श्यामला तेव्हा काय असं वॉच वगैरे नव्हती, परंतु एक टिक होतं मेंदूमध्ये की मला शाळेत जायला आज उशीर होतोय. मग आपण उशीर झाल्यावर आपण काय करतो, घाई गडबडी करतो ना, तयारी करतो ना. मग आपण आपला दोष आईला देतो, आई ते सॉक्स कुठे, अमुक अमुक आताच्या काळात. पण तेव्हा त्या गोष्टी नव्हत्या. मग श्याम सांगतो, म्हणजे साने गुरुजी सांगतात, अगं आई आई पटकन काहीतरी टाक. तिथे काही सिमेंटचा रोड किंवा सिमेंटचं काही उभा वगैरे केलेलं नव्हतं, फरशी वगैरे नव्हती. श्यामचे घर मातीचं घर होतं, बरोबर. मग आई पटकन ये 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 ये, अगं पटकन ये, मला उशीर होतोय. मग श्यामची आई विचारते, ये की घरात, पटकन तयारी कर. मग श्याम म्हणतो, अगं हे बघ खाली माती आहे, माझा पाय मातीत जाईल, माझ्या अंगाला मातीत लागेल, माती चिकटेल, माझं अंग आताच मी धुतले ते घाण होईल. बाळांनो, श्यामची आई त्याच्यावर म्हणते, बाळा श्याम, अंगाला म्हणजे शरीराला घाण लागू नये म्हणून जसा जगतोस तसं मनाला घाण लागू नये म्हणून आयुष्यभर जग. मोरल ऑफ द स्टोरी, आता आपल्या बाहेर प्रचंड घाण आहे. तुम्ही जे कम्प्युटर, इंटरनेट, गुगल जे वापरतात त्याच्यात सगळ्याच गोष्टी चांगल्या आहेत का? नाही. तर मग श्यामची आईने सांगितलेला तो जो मूलमंत्र आहे तो तुम्ही सुद्धा आयुष्यभर जपायचा आहे. आपल्या मुखातून आपल्या एखाद्या मित्राचा किंवा मैत्रिणीचा अपमान होणार नाही असा घाण शब्द आपल्या तोंडातून यायला नको. आपण समाजात चाललेलं घाणेरडं कोणी मारामारी आपण ती बघायची नाही. गांधीजींनी सांगितलंय, गांधीजींची 3 मागणं माहिती आहे. मनाला घाण लागू नये म्हणून तुम्ही आयुष्यभर स्वतःला जपायचं. ओके, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवूया.